हा नमस्कार ताई, आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली एक लोकप्रिय योजना आहे आणि अनेक अंगाने ती चर्चेमध्ये असलेली योजना आहे। तर आपण सर्वजण या योजनेचे लाभार्थी आहात, बरोबर आहे? तर ताई मला तुम्ही सांगा की या योजनेबद्दल तुमचं नाव सांगा आणि या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे। 1 वर्ष पूर्ण होत आहेत। नमस्कार मैत्री, सरकारने ही योजना राबवली चांगलीच आहे, पण यातून महिलांचं काही बचत पण होत नाही, पण खर्च पण त्यात पुरवठा होत नाही महिलांचा। कारण की आजच्या ज्या महागाईमध्ये सिलेंडरचीच किंमत 1000 रुपये आहे, उरतात 500 रुपये। 500 रुपयामध्ये महिला काय करणार? ह्या करण्यासाठी सरकारने फक्त महिलांसाठी काहीतरी व्यवसाय उभा करायला पाहिजे, जेणेकरून महिला स्वतः राबून खातील। ताई तुम्हाला काय, तुमचं नाव सांगा। तुम्ही बोला ताई, तुम्ही बरं। आता मिळालेले जे पैसे आहेत वर्षभर तुम्ही कशावर खर्च केला? तरी काय घेतला किंवा बरं, आता एवढ्यामध्ये भागतं की आपल्याला वाटतं की शासनाने ही योजनेतले पैसे अजून वाढवून दिले पाहिजेत? कर्नाटकचं बोलला ना, ते जरा बोला। हां, कर्नाटकचं काय बोलताय तुम्ही? कर्नाटकमध्ये आता कार्डाला 2-2 हजार रुपये देतात, इथं किती 1500 देतात। आणि तिथं कसं रेशन एक माणसाला 5-5 किलो देतात, फुकटच देतात ते बी। आणि ते रोजगार आहे बघा, ते त्यांनी 7 दिवस त्यांनी हे करतात, म्हणजे कामगार म्हणून देतात ते। बरं, 400 रुपये देतात दररोज 400 पेमेंट आहे। काय काम देतात ते? गवत काढणे किंवा असं काय पण काम असं देतात। म्हणजे कर्नाटकमध्ये काय सोय आहे, इथं काही सोय नाही, त्याच्या 4 सोय नाही बघा। बरं, तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे 1500 रुपये देण्याच्या ऐवजी कर्नाटक सरकार जसं काम देतं तसं तुम्हाला काम द्यावं वाटतं का? काम जरा रेशनचं म्हणा, किती 5-5 किलो म्हणजे माणसं जास्त कमी असलं तरी इथं किती देत्या सांग? काय बी पुरवठा मला जास्त मराठी त्या कन्नड बोलतात हो। नाही, असू दे ना, असू दे। ताई तुम्हाला मिळते? तुला मिळते का? तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता थोडंसं यंग आहात, एज्युकेटेड आहात, तुमचं काय? मला पण तेच वाटतं की म्हणजे त्यातून काही पुरवठा होत नाही आणि घर खर्चही होत नाही, त्याच्यापासून काही बदल झाला तर खूपच चांगलं। काय बदल व्हावा? म्हणजे की काय बदल? पैसे वाढून भेटावेत, पूनमताई, मला आता विचारायचं आहे की तुम्हाला कुटुंबाला एक चांगली सामाजिक पार्श्वभूमी आहे, बापूसाहेबांनी देवदासीच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा त्याच वाटेवर वाटचाल करताय, महिलांचं संघटन उभारताय, महिलांच्यासाठी आपण काम करताय। तर या योजनेबद्दल आपली काय भूमिका आहे? सर, योजना मध्यमवर्गीयांसाठी किंवा जे त्याच्यापेक्षा जर गरिबी असेल त्या महिलांसाठी चांगला आहे योजना, पण सरकारनं जसं म्हटलं की आपण पैसे वाढ करून देऊ, त्याला ते खरं उतरलेलं नाही आहे। कारण सध्याचा जो खर्च आहे त्यामध्ये आरोग्य असेल किंवा घरातला खर्च असेल किंवा बाहेर जर इन्व्हेस्ट करायचे असेल, बायकांना एखादं कारभार उभा करायचा असेल किंवा व्यवसाय उभा करायचा असेल, त्याच्यात ह्याचा थोडाही फायदा नाही होत आहे। तर शासनाने याचीही दखल घेतली पाहिजे की त्यांनी जे सांगितलं होतं, जे बोलले होते, त्याच्या दृष्टीने त्यांनी अंमलात आणलं पाहिजे। एकतर पैसे वाढ केले पाहिजे, त्याचबरोबरीनं सरकारनं ही योजना कोणत्या दृष्टीने इकडे लाभवलेला आहे ह्याचा आपण अंदाज नाही लावू शकत आहे सर। कारण राजकीय दृष्ट्या आहे की खरोखरच त्यांच्या मनात ह्या लाडक्या बहिणी जे म्हणतात, ह्यांचं लाडक्या ज्या बहिणी म्हणतात, शासन म्हणतं, त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण होतंय का? महत्वाची गोष्ट।
आता याच्यामध्ये आरोग्याचा एक मुद्दा होता, म्हणजे आत्ता आरोग्याचे प्रश्न महिलांचे आहेत, तर ते प्रश्न ह्यातून म्हणजे काही हे करता येतात का, की या पैशातनं काही त्या गोष्टीवर खर्च करता येतो, की आरोग्यासाठी सरकारनं वेगळी यंत्रणा उभारली पाहिजे, म्हणजे सरकारी दवाखाने काढले पाहिजेत आणि तिथून सर्व गोष्टी ह्या मोफत, म्हणजे एव्हाना ICU पासून ते बाकी सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत, त्या आहे उपलब्ध होतात का काय आपलं हे आहे? 1500 रुपये मध्ये काय होणार? नाही होत ना.